अनोखा उपक्रम आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी हा उपक्रम घेण्यात महायुतीच्या सरकारनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली या वर्षापासून प्रवेशोत्सवाचा एक मोठा कार्यक्रम राज्यामध्ये विविध ठिकाणी महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतीच्या शाळांमध्ये सगळीकडे ज्या ठिकाणी मंत्री असतील, ज्या ठिकाणी आमदार असतील, ज्या ठिकाणी खासदार असतील, सगळीकडे जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा हा कार्यक्रम आम्ही पहिला दिवस म्हणून आयोजित केलेला आहे आणि सगळीकडे प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. माझ्या मतदारसंघातील ही वर्तकनगरची शाळा आमच्या लहानपणापासून आम्ही बघितलेली असल्याकारणाने ह्या शाळेवर आमचं विशेष प्रेम आहे. शाळा क्रमांक 44. पूर्वीची पटसंख्या ही फार या ठिकाणी जास्त होती, परंतु आता पटसंख्या कमी झालेली आहे. फक्त 400 विद्यार्थी या शाळेत आहे आणि एकेकाळी 1800 ते 1900 विद्यार्थी या शाळेमध्ये होते. जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत त्या खाजगी शाळांमध्ये, CBSE, ICSE शाळांमध्ये शिक्षण घ्यायला जात असल्याकारणानं मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि त्याला प्राधान्य देण्यासाठी, मराठीला उत्तेजन देण्यासाठी मराठी शाळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रवेश घ्या. जेवढं काही सहकार्य राज्य शासनाच्या माध्यमातून करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करू अशी भूमिका आमच्या महायुती सरकारनं घेतलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा प्रवेशोत्सवाचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश असू द्या, गमबूट असू द्या, शालेय पोषण आहार असू द्या, त्याचबरोबर वह्या, पुस्तकं, जेवढे काही सहकार्य विद्यार्थ्यांना करता येईल तेवढी सहकार्य करण्याची भूमिका ही राज्य शासनाची आहे. विद्यार्थ्यांनी फक्त येऊन शाळेमध्ये शिक्षण घ्यावं, बाकी सर्व जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाच्या शिक्षण विभागाला उचलली. आजच मनसेने इंग्रजी माध्यम शाळेला भेट दिली. तिकडच्या पालकांचं म्हणणं आहे की मराठी भाषेला दुसऱ्या भाषेला हे चुकीचं आहे. राज्यामध्ये कुठेही अशा प्रकारे जर मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत असेल तर त्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रोडे होते, मी त्यांना ताबडतोब सूचना दिलेली आहे. अशा प्रकारे जर कोणी निढावलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी जर अशी भूमिका घेतली असेल तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची भूमिकासुद्धा ठाणे महापालिकेची किंवा राज्य शासनाची असेल. त्यामुळे त्या शाळेवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आमची आहे आणि गरज पडली तर आमच्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी पाठवून आमच्या पद्धतीनं सुद्धा त्या शाळेला धडा शिकवण्याची भूमिका आमची राहील. सर, जिल्हा परिषद शाळेतली पटसंख्या वाढावी यासाठी गावखेड्यांमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्या आईवडिलांना घरफळ आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय जो आहे तो ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. कसं बघता या निर्णयाकडे? आणि बघा, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही भूमिका केली आहे की ग्रामविकास योजनेअंतर्गत ह्यावर्षी जवळजवळ 30 लाख आम्ही गृहसंकुलं वितरित करणार आहोत. जे लाभार्थी आहेत त्यांना घरं देणार आहोत. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे आणि त्या माध्यमातून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ह्या आमच्या परिसरातील जनतेनं फक्त उद्योग व्यवसाय करावा, नोकरी करावी आणि घराची वगैरे काही ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी करायची गरज नाही. ज्याला घर नसेल त्याला बेघर होऊ देणार नाही. घर देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची असल्याकारणानं ही योजना जी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये राबवलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून 30 लाख घरं यावर्षी आम्ही देण्याचा आमचा मानस आहे. पुण्यातल्या राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्र कसला गेला, त्यामुळे विरोधकांना आरोप करतात सरकारची सरकार हे करोडी सरकार आहे असं खालच्या भाषेत. बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाळा आल्यानंतर काही ठिकाणची जमीन ही खचली जाते, काही थोड्याशा प्रमाणामध्ये लाद्या विटा ज्या आहेत ते निघाल्या जातात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अपघात झाले, ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्याच ठिकाणी आता परत बसवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणची अशी परिस्थिती होता कामा नये ह्या मताचं नाही आहे. परंतु जर त्या भागातल्या इंजिनियर्सनी जर एवढा प्रकार घडल्यानंतर जर काळजी घेतली नसेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणं गरजेचं आहे. सर, रश्मी ठाकरेवरती एकीकडे टीका होत असताना आता भरत गोगोले यांनी देखील काही गोष्टी बोलल्या. तर आता वसंत मोरेंनी देखील काही व्हिडिओ समोर आणलेले आहे की भरत गोगोलेने अघोरी विद्या केलेली आहे. कशा प्रकारचे अघोरी विद्या करतात ते देखील समोर आणले. मला काही ह्या बाबतीत काही कल्पना नाही आहे आणि भरत गोगोलेनं ह्या बाबतीतली माहिती कुठनं मिळाली याचीसुद्धा मला माहिती नाही आहे. परंतु ज्या गोष्टीची माहिती नसेल त्या विषयावर मी बोलणं शक्यतो टाळतो. सर, तुळजाभवानीला भारत माता असं म्हटलं तर वावगं नाही असं पाळेकर पुजारी मंडळाने दावा केला आहे. मंदिर संस्थांच्या पत्रामुळे दोन्ही पुजारी मंडळाने आमने सामने आलेले आहे. का वाटतं नाही, हे योग्य नाही. बघा, तुळजाभवानी ही पूर्ण भारताची नाही पूर्ण जगाची माता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेनं भवानी तलवार दिली
अशा मातेबद्दल ती भारत माता वगैरे असे विश्लेषणं जोडणं पण योग्य नव्हे. तुळजाभवानी आहे. ह्या मातेचा आशीर्वाद सर्वसामान्य जनतेला गेल्या अनेक वर्षापासून आहे. माझी म्हणजे प्रचंड आस्था आणि माझं जे पालकमंत्री मी ज्या भागाचा आहे त्या भागामध्येच तुळजापूर आहे आणि त्यामुळे मी तुळजाभवानीचा निश्चित भक्त आहे. परंतु तुळजाभवानीची तुलना अशी होता कामा नये किंवा कुठल्याही देवदेवतांची तुलना अशी होता कामा नये. भारत माता आहे, ती सगळ्यांना प्रिय आहे. त्यामुळे अशी तुलना करता कामा नये. कुणीतरी कुणाच्या राजकीय फायद्यासाठी जर अशी तुलना केली असेल तर ते योग्य नाही. निश्चितपणे त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा करायला. संजय राऊतांनी टीका केली आहे रवींद्र चव्हाणांवरती की 8 कोटी मंजूर करूनही काम का नाही पूर्ण झालं. 8 कोटींऐवजी 80,000 रुपये त्या याच्यावरती लिहिण्यात इंद्रायणीवरचं पूल. नाही, ते इंद्रायणीवरच्या पुलामध्ये अतिशय म्हणजे दुर्घटना खरोखर काल दिवसभर त्या घटनेची हळहळ आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते गिरीश महाजन स्वतः जागेवर जाऊन पाहणी करत होते. 4 पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. म्हणजे साधारण 92 साली बनवलेला तो पूल होता. म्हणजे 33 वर्षापूर्वीचा पूल अतिशय गंजलेला होता आणि ज्या पुलावरून माणसांना फक्त पायी चालावं अशी भूमिका असतानासुद्धा त्या ठिकाणी मोटरसायकलसुद्धा जात होते आणि त्यामुळे ही 60 ते 70 लोकं एकत्र जमली आणि मोटरसायकलसुद्धा त्यावरनं जात असल्यामुळे ती दुर्घटना घडलेली आहे. ते निश्चितच दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. परंतु अशा दुर्घटना घडल्यानंतर निदान त्याचं तरी राजकारण संजय राऊतांनी करताना. सर, बच्चू कडूंना अमरावती जिल्हा बँकेच्या पदावरून हटवण्यात आलेलं आहे. सरकारविरुद्ध बोलू नये किंवा सरकारविरुद्ध आंदोलन करू नये यासाठी ही कारवाई नाही, त्याची मला खूप बिलकुल कल्पना नाही. परंतु मी बच्चू कडूंचं सुद्धा आभार व्यक्त करेन की मी स्वतः त्यांच्याबरोबर 2 दिवसापूर्वी बोललो होतो. त्यांना उठून सोडण्याची विनंती केली होती. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्यांच्याविषयी मी सांगितलं होतं की गेले 6 ते 7 दिवस ते जेवलेले नाही आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आधी संजय राठोड जे आमचे त्या जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना पाठवलं. नंतर उदय सामंत जे आमचे उद्योगमंत्री आहेत त्यांना पाठवलं आणि उपोषणाची त्यांची सांगता केली. आज जर काही गोष्टी घडल्या असतील तर त्या निश्चितच दुःखदायक आहे. परंतु बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे साहेबांचं विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभार. विद्यार्थ्यांची गोड बातमी आहे. आता पासेससाठी त्यांना लांब जावं लागणार नाही. त्यामुळे एस टी महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. खरं तर विद्यार्थ्यांकडून आम्ही 66.66% जे आहे ते विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देतो. म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवास करत असताना त्यांना फक्त 33.33% शुल्क हे एस टी महामंडळाकडे भरावे लागतं. त्याचबरोबर 12वीच्या वर्षाच्या त्यांना मोफत प्रवाससुद्धा एस टी महामंडळाच्या माध्यमातून दिला जातो. परंतु दरवेळेस आम्ही बघितलं की विद्यार्थी बिचारे लाईनीमध्ये उभे राहून पासेस काढायसाठी आपला शैक्षणिक वेळ जो आहे तो खर्च करत होते. त्यामुळे शाळा चालकांनी आणि आम्हाला ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ज्याचे पासेस पाहिजे त्याचे पैसे आणि त्यांचं पूर्ण डिटेल त्या विद्यार्थ्याचं जर दिलं तर आम्ही ते पासेस जे आहे ते शाळेतच पाठवून जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जो वेळ आहे तो वाया जाणार नाही आणि त्यांना अभ्यासाला अजून जास्त वेळ. शेवटचा एक वेगळा प्रश्न आहे. पाऊस आहे मोठ्या प्रमाणात, रेल्वे ठप्प होतात. परिवहन मंत्री म्हणून जर बसेसची गरज लागली आजूबाजूच्या रेल्वे परिसरात बसेस सोबत रिक्षावाल्यांची मजुरी वाढते. त्यामुळे नाही, बघा, शेवटी ते आमचं कर्तव्य आहे. एस टी महामंडळ मोठं आहे. 1 लाख ह्या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे. 15,000पेक्षा आमच्या जास्त स्वतःच्या बसेस आहे. परंतु राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी ज्याच्या वेळेस संकटाला सामोरं जावं लागतं राज्याला या पावसामुळे किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे, त्यामुळे एस टी महामंडळ सगळ्यात आधी पुढे जातं. आताही जर काही असं प्रसंग घडू नये पण जर घडले तर एस टी महामंडळ मात्र सर्वात पुढे असेल अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी याआधीच घेतली. पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी बसच्या जे आहेत लिकेजचे प्रमाण आपण दोघं मिळून जाऊन बघू आणि नंतर त्याच्यावर कार्यवाही करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.